दरम्यान इराण अमेरिका तणावाचे पडसाद सध्या राज्यामध्ये सुद्धा बसतायत आणि राज्यामधल्या नांदेडमध्ये पेट्रोल पंप बंद झाल्यानं नागरिकांमध्ये संभ्रम पाहायला मिळतोय। पेट्रोल मिळत नसल्यानं वाहन चालकांचा संताप पाहायला मिळतोय आणि याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रवीण खंदारे यांनी। इराण अमेरिकेच्या युद्धाचे पडसाद जे आहेत महाराष्ट्रामध्ये दिसू लागत आहेत आणि त्याच पद्धतीने नांदेड शहरामध्ये आपण आहोत। नांदेड शहरामध्ये सुद्धा पेट्रोलची जी आहे तो तुटवडा मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येत आहे। नांदेड शहरातील सर्व जे पेट्रोल पंप आहेत बंद झालेले आहेत आणि नागरिकांना मात्र नाहक त्रासाला समोर जावं लागत आहे। या ठिकाणी आपण आहोत ग्रामीण भागामध्ये आहोत, नांदेडच्या लगतच असलेले पासदगाव या ठिकाणी आहोत। या ठिकाणी रांगाच्या रांगा नागरिकांच्या आहेत। या ठिकाणी जे पेट्रोल पंप भरण्यासाठी जे आहेत ग्रामीण भागातून शहरी भागातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये येत आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता रांगाच्या रांगा आहे। या ठिकाणी नागरिकांचं असे म्हणणं आहे की शासनाचं सरकारचं जे धोरण आहे ते चुकीचं आहे आणि त्यामुळेच ह्या ज्या लोकांना जे नाहक त्रास सहन करावा लागत आहे। येत्या काळामध्ये सरकार आता यावर काय उपाययोजना करतं आणि नागरिकांना कुठपर्यंत दिलासा देतं हे पाहणं मात्र औत्सुक्याचं ठरणार आहे। कॅमेरामन गिरीसह प्रवीण खंदारे, जय महाराष्ट्र, नांदेड। त्यामुळे एकंदरीत नांदेडमध्ये पेट्रोल पंप बंद झाल्यानं नागरिकांनी पेट्रोल पंपावरती रांगा लागल्याचं पाहायला मिळालं होतं। आणि दरम्यान नागरिकांनी काय या संदर्भामध्ये म्हणणं सांगितलंय पाहूया। परराष्ट्र धोरण चुकलेलं आहे। इराणच्या युद्धामुळे भारतात परिणाम आहे। तपशील सरकार आहे फसलेलं आहे। काय मागणी सरकारची? मागणी काय आहे? हे लोकांना त्रास बंद करावा, असा पेट्रोल डिझेल सुरळीत साठा करावा। पैसे देऊन हे चुकीचं आहे थांबवणं। आपल्या जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी अशा घटना निदर्शनास येत आहेत की पेट्रोल पंपासमोर मोठ्या प्रमाणावर इंधनासाठी रांगा लागलेल्या आहेत। मी सर्व नांदेडकरांना हे आवाहन करू इच्छितो की आपल्या जिल्ह्यामध्ये मुबलक प्रमाणात पेट्रोल आणि डिझेलचा साठा उपलब्ध आहे। आपण कुठल्याही अफवेवर विश्वास न ठेवता विनाकारण पेट्रोल पंपावर रांगा लावू नये आणि पेट्रोल पंप चालकांनाही आव्हान आहे की आपण केवळ इंधनाच्या टाकीतच आपण इंधन द्यावं। कुठल्याही पद्धतीने खुली विक्री या पेट्रोलची आणि डिझेलची होणार नाही याची आपण दक्षता घ्यावी।